हैसर ना इतके बिल्डिंग आहेत ना, हे बघा, ही एक बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही एक बिल्डिंग. तर ह्या समोरच्या बिल्डिंग आहेत ना, एक पुरी कुंभारवाडी राहू शकता. एक्झाम्पल, ही एक कुंभारवाडी, ही खालची वाडी, ती वरची वाडी, पिंगोळी, MIDC, नेरूळ, अशी जितकी आमच्या सिंधुदुर्गात गाव आहेत ना, ती सिंधुदुर्गात गावात तितके ज्या गावांनी माणसं आहेत ना, ती एका बिल्डिंगेत राहू शकतात. तर त्या हिशोबानं हे कचरो कितकं होऊ शकतं. आमच्या गावात तर इतकं कचरो असं रस्त्यावर बिस्त्या दिसताना, आणि हे त्या एका बिल्डिंगेतच तितकी माणसं आहेत ना, आणि हे रस्त्यावर एक काही कचरो नाही. हो बघा, बघू शकता. कारण ना हे इतकी ह्या असा ना क्लिनिंग असा ना, हे ना डस्टबिन अशी ठेवली आहेत ना एकदम, की सगळं कचरो ना लोक हेच आणून टाकतली, आणि ह्याचं खालते बिलते कोण नाही उडवचे, कारण ते सिस्टम असा पहिल्यापासून. आणि आता डस्टबिन लायले म्हणजे ते पैसे का नाही, पॉश एरिया असा, पण इंडियात जितकं पैसो असा त्याच्यापेक्षा ह्याचं कमी पैसे असत. आणि इंडियात काय असा की किंग असा आणि त्याचे प्रधान खूप असत, पण हैसर कसा असा किंग एक असा आणि त्याचे प्रधान कोणच नाही, म्हणून हैसर असा सगळ्यात असा असा, बाकी काय नाही. पण इतकी क्लिनिंग असा ना, प्रत्येक एका बिल्डिंगेत ना माझ्या मते एक वाडी आवाट राहू शकते, इतकी कॅपॅसिटी असा. माझ्या मते एका बिल्डिंगेतली खालती लोक येली ना, तर माझ्या मते पूर्ण या सगळ्या भारताला इतकी असत माणसं. तर काय सांगतलं, पैसे असत आमच्या कोकणात ना, तर ह्या असतात ते फक्त मतदानाक ना, तर खेका बाहेर पडतील ना, आता असल्या कामांक काय डस्टबिन पडणत ना. बघा ना, असं कितकी आता क्लिनिंग असं एका म्हणजे कितके करोडोनी असं असत माणसं, कितकी बिल्डिंगे असत, कचरोचं एक ह्या ना. आणि आमच्याकडे आमचं आता घर असा MIDC वरची कुंभारवाडी, तर आमचं घर असं मध्येच आणि 4 आयटीक रस्तो असा, कचऱ्याची गाडी येता पण ती अशी फिरान जाता. आणि आता कचरो आता येतलो सकाळ ते आपल्या टायमिंग येतात, मग त्या टायमाक आमची आई बी काम बी करीत असतात, आणि त्या टायमाक कचरो कसं टाकतलो. आणि घरपट्टेत गाडी येता, त्याचं बिल वेगळा राहतं, घरपट्टीत लिहून देतात की इतकी अरे ते गाडी येते, त्याचा फायदा तरी काय. त्याच्यापेक्षा आमच्या तिथं एक जितकी घरं असत तितके एक डस्टबिन दिया, तसं काहीसर एक डस्टबिन दिलं आणि खाई दिलं, हां थंय दिला आणि थैसर असा, आणि एक हा हैसर एक असा, ह्या 3 बिल्डिंगांका हैसर एक डस्टबिन दिला असा. तसंच तितकी घरं असत तितके प्रत्येकांका एक डस्टबिन दिया, आणि ते त्या डस्टबिनातनं कलेक्ट करा कचरो. ती गाडी बिडी काही येतात ती घेऊन जाया, असा करणं. तसा ना आमच्याकडे हैसर आमचं घर, आणि खडे लांब 1 किलोमीटर अंतर गाडी येतली, आणि जोरात इकडे कचरा तिकडे कचरा स्वच्छ असा कायचा सॉंग लायतले जोरात, आणि ह्या करतात. अरे त्या टायमाक माणसं कामं करतात आणि काय करतात, तसं काय ना असं नाही. कधी ना कधी आमचं कोकण पण तसा हैसर कसा हा तसा जाताला, बघी आता कधी होताला तसा. पण हैसर तसा माका बरा वाटला की एकदम क्लिनिंग असा. आम्ही ह्या कॉम्प्रोमाइज करणं नाही की हा भारत असा तसा असा, पण एक सांगताय की असं होऊ शकतं आमच्या ह्याच्यात भारतात. पण सगळ्यांनी चांगला ह्या केला तर होऊ शकतं, प्रतिसाद दिलं तर. बाकी काय नाही. सकाळी गेले 12 गेले 9 नाही, आता 10-11 वाजले, असं टाईमपास करू होतं. तर असं तर सध्या आता गरमी चालू असा, श्वास घेऊन बी असं फुलतं, श्वास घेताना फुलतं, जरा चाललं तरी नाकात गरम वारं जाता. तर आजच्या प्रती इतक्यात भेट्या पुढच्या व्हिडिओ, तो पण गणपती बाप्पा मोरया.